भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या वतीने प्रांत कार्यालय व दुय्यम निबंधक यांना निवेदन। श्रीरामपूर येथे भीमशक्ती सामाजिक संघटनेचे वतीने प्रांत कार्यालय व दुय्यम निबंधक यांना भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले। या निवेदनमध्ये वर्ग 2च्या जमिनी एससी सेंट आदिवासी या लोकांना आमिष दाखवून व दडपशाही करून एजंटद्वारे खरेदी केल्या जातात, त्या आपण थांबवाव्यात। अशी काही खरेदी आल्यास आम्हाला सांगाव्या, असे निवेदन प्रांत कार्यालय व दुय्यम निबंधक गायकवाड मॅडम यांना देण्यात आले आहे। यावेळी भीमशक्ती सामाजिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष संदीप मगर, अनिल माघाडे, सचिन राठोड, सोमनाथ पटाईत, आकाश धीवर, प्रशांत भोसले, सुनील संसारे, संतोष केदारी, विजा बारसे, रोहिणी बनसोडे, रेणुका गवळी, विश्वास भोसले आदी उपस्थित होते। लोक न्याय न्यूज साठी विशेष प्रतिनिधी राजेंद्र सूर्यवंशी। आज आम्ही भीमशक्ती संघटनेच्या वतीने प्रांत अधिकारी यांना निवेदन दिलं। ते निवेदन असं आहे की ज्या महारवतनी जमिनी तसेच इनामी जमिनी व गायरान जमिनी या काही मागील वर्षापूर्वी असेल काही धनधानग्यांनी लाटण्याचा जो प्रयत्न केलेला आहे, तो प्रयत्न कारवाई झाली पाहिजे। कारण अलीकडच्या काळात तुम्ही बघितलं असेल, मागच्या काळामध्ये म्हणजे पूर्वांच्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराज असतील, शाहू महाराज असतील व ब्रिटिश सरकारच्या काळामध्ये जे सैन्य असेल व ज्या ब्रिटिश सरकारच्या मध्ये जे कामाल लोक असतील, शाहू महाराज असतील, छत्रपती शिवाजी महाराज असतील, त्यांच्याकडे ज्या लोकांनी काम केलं त्यांना त्या जमिनी दिल्या होत्या इनामी म्हणून, महारवतनी म्हणून। त्या जमिनी काही लाटण्याचं काम या मागील काळामध्ये झालेलं आहे आणि त्या जमिनी आम्हाला परत मिळावा यासाठी निवेदन आम्ही आज दिलेलं आहे। कारण तुम्ही आताच बघितलं असेल का आजची ताजी घटना आहे पुण्याची, का या राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मुलगा पार्थ पवार यांनी पुणे येथे महारवतनीची जमीन ही त्याची किंमत आपल्या सध्या बघितलं तर 1800 कोटी रुपये किंमत आहे आणि ती आता ती 300 कोटी रुपयाला खरेदी करायचा प्रकार हा चालू होता। त्या प्रकरणामध्ये तहसीलदार निबंधक हे सुद्धा सस्पेंड झालेले आणि त्यांच्यावर कारवाई झालेली आणि तो यावर म्हणजे सर्व चळवळीतल्या लोकांनी आणि महारवतनी लोकांनी जो आवाज उठवला त्याच्यामुळे तो यावर रद्द झालेला आहे। म्हणून आज आम्ही प्रांताधिकारी साहेबांना विनंती करायला आलो, असं निवेदन द्यायला आलो का आतापर्यंत या रामपूर तालुक्यामध्ये जे महारवतनीच्या जमिनी व इनामी जमिनी व गायरान जमिनी घेण्याचा प्रकार मोठ्या प्रमाणात झालेला आहे, त्या जमिनी आम्हाला सर्व मागासवर्गीय जेवढे समाज असेल त्यांना त्या जमिनी परत मिळावा अशी आम्ही तुमच्याकडे निवेदन दिलेलं आहे। आणि येत्या काळामध्ये जर अशा कोणी जमिनी परत लाटण्याचा आणि प्रयत्न जर केला आणि हरवण्याचा प्रयत्न केला त्याच्यावर आपण योग्य कारवाई करावी आणि आम्ही या मागणीसाठी तीव्र सोबत आंदोलन सुद्धा आम्ही छेडणार आहोत। तरी आम्ही तुम्ही शासनाकडे आमचा पाठपुरावा करून आम्हाला लवकरात लवकर या जमिनीबद्दल न्याय द्यावा अशी आपल्याकडे आम्ही मागणी केलेली आहे। याबद्दल आपल्या चॅनलद्वारे आम्ही सांगू इच्छितो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महारवतनी व गायरान जमिनी तसं इनामी जमिनी आम्हाला परत मिळाल्याच पाहिजे। चला।